महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण इथे उपस्थित आहेत। त्यांचंही आणि स्वागत रोहितजींनी करावं लोकमान्य अशी मी टिळक त्यांना पुरस्कार विनंती वितरण करेन। सोहळा देखील सुरू आहे आणि या सोहळ्यातून पुण्यातली ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे। या पुरस्कार सोहळ्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये दाखल झालेत। सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देखील आज या सोहळ्यासाठी पुण्यामध्ये आहेत। पुण्यातल्या या लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्याची ही थेट दृश्य पुण्यातून आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहात। या कार्यक्रमासाठी गृहमंत्र्यांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित आहे। आज पुण्यामध्ये अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे। आदरणीय उपस्थित महानुभावों, भारतीय स्वतंत्रता संग्राम के इतिहास में यदि किसी व्यक्तित्व ने कांग्रेस को अभिजात्य